मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवानिमित्तानं हा अखंड हरिनाम महिला सप्ताह या कार्यक्रमाचे मेन कार्यकर्ते किंवा कमिटी मंडळ ज्यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारे हा सप्ताह आयोजन केला. महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नारी की निंदा मत कर यारो, नारी रत्न की घाण आणि जिसनारी से पैदा हुए भीष्म शिखोन्मान या नियमाप्रमाणे ज्यांनी सुंदर अशा प्रकारे हे व्यासपीठ निर्माण करून दिलं असे आमचे आदरणीय दादा दराडे दादा, ज्यांच्या हॉटेलमधून आत्ताच आम्ही सुंदर सागर संगीत अशा स्वरूपाचं जेवण जेवून आलो. मोदक हॉटेलचे त्या ठिकाणी मालक आमचे आदरणीय दादा, त्याचबरोबर आदरणीय आमचे जगदन भाऊ, त्यांचं सुद्धा या ठिकाणी औरंगाबाद मध्ये परमार्थिक कार्यामध्ये फार सुंदर अशा प्रकारे सहकार्य आहे. भाऊंचं सुद्धा या ठिकाणी नियोजन आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपर्यंत आदरणीय माधव महाराज, त्याच पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमासाठी गायनाचार्य हरिभक्तीपर्यंत आदरणीय दराडे महाराज, हरिभक्तीपर्यंत आदरणीय ज्ञानेश्वर माऊले, त्यानंतर हरिभक्तपर्यंत आदरणीय जाधव महाराज, संपूर्ण पाठीमागचं भजनी मंडळ, दोन्ही बाजूचे दोन्ही मृदुंगाचार्य, विनेकरी बाबा, आमच्या सोबत आलेल्या हरिभक्तीपर्यंत गायनाचार्य ज्योतिताई बिडकर, साऊंड सिस्टम वाले दादा, पेटी मास्तर दादा, सर्व श्रोता वर्ग आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही युट्यूब वाले दादा, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं तुम्हाला सर्व माते पित्यांचं मला दर्शन घडलं, सेवेची अनमोल अशा प्रकारची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझं परमभक्त समजते. विठ्ठल गणपती बाप्पा ही बुद्धीची दैवत आहे. गणपती बाप्पा ही सगळ्यांचं मंगल करणारी दैवत आहे. आपल्या घरी कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य असेल तर आपण पहिल्यांदा कुणाला नमस्कार करतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्यांदा आपण विनंती करतो गणपती बाप्पांना, ज्या ज्या धर्मावरती ग्लानी येते, ज्या ज्या धर्मावरती संकट येतं, त्या त्यावेळेस परमात्मा अवतार घेत असतात. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन, धर्माचे रक्षण करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. गणपती बाप्पांच्या अवताराबद्दल तर फार वेगळी कथा सांगितली जाते. मृदुल पुराणामध्ये सुंदर अशा प्रकारे कथाभाग सांगितला जातो की एकदा पार्वती माता स्नानासाठी बसल्या आणि स्नानासाठी बसले असताना दरवाजामध्ये कोणीतरी अंगरक्षक पाहिजे म्हणून पार्वती मातेने आपल्या अंगाचं उठणं काढलं. त्या उठण्याचा एक पुतळा तयार केला, त्याला संजीवनी मंत्राने सजीव केलं आणि त्या मुलाला सांगितलं, बाबा मी आतमध्ये स्नान करते आहे, तोपर्यंत तू काय कर, तोपर्यंत तू या दरवाजामध्ये रक्षणाचं काम कर. मुलगा दरवाजामध्ये बसून रक्षण करू लागला. तेवढ्यात भगवान शिवांची स्वारी आली. आता भगवान शिव म्हणजे अत्यंत भोळं दैवत. भगवान शिवांसारखं भोळं या जगामध्ये दुसरं कोणी नाही. अत्यंत भोळं, भोळं भाविक जुनाट चांगले होय भक्ती केले तैसे, नाही का? भगवान शिवांसारखं भोळं दैवत नाही. पटापट बोला, भगवान शिव भोळं दैवत. हा, त्यांच्यासारखं भोळं दैवत नाही. इतकं भोळं, इतकं भोळं, इतकं भोळं की पात्र अपात्रतेचा विचार न करता कुणालाही काहीही देऊन टाकणारं दैवत म्हणजे कोण? हा, मोठ्यानं उत्तर देत चला बरं का. मला बोलणारी माणसं फार आवडतात. बोललं पाहिजे माणसाने, बोलणं फायद्याचं असतं. कधी कधी बोलणं फायद्याचं, कधी कधी नाही बोलणं फायद्याचं, नाही का? बोललं पाहिजे. तुम्हाला काही टेन्शन वगैरे, काही टेन्शन आहे का? काही तुमच्याकडं मकावर आळी वगैरे, गावाकडं हा रिलॅक्स बसायचं. आजकाल लोक फार टेन्शन घेतात. कुणाला कसलं कुणाला कसलं. एक जण माझ्याकडे आला, म्हटलं ताई फार पोट दुखतंय. म्हटलं दादा केव्हापासून? म्हणे शेजारच्यांचा बंगला झाला तेव्हापासून. म्हणजे कुणाला काही टेन्शन, कुणाला काही टेन्शन. तुम्हाला काही टेन्शन नाही ना, रिलॅक्स बसायचं. बघा, भगवान शिवांचा स्वभाव आहे भोळा आणि ज्याचा जो स्वभाव असतो ना महाराज, काही केल्या जात नाही. कुत्र्याची शेपटी आपण किती सरळ करायचा प्रयत्न केला, किती सरळ करायचा प्रयत्न केला. एकानं 6 महिने नळीमध्ये घालून ठेवली आणि 6 महिन्यानं नळी काढली. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच का? वाकडी राहणं तिचा स्वभाव आहे.
ज्याचा जो स्वभाव असतो ना काही केल्या जात नाही. तुम्हाला कसं काय संत महात्मे वर्णन करतात. आधी होती दासी पटराने केले तिसी तिचे हिंडणे राहिला पुढे स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहिला पुढे स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिला पुढे स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिला पुढे स्वभाव जाईना ज्याचा जो स्वभाव असतो ना महाराज स्वभावामध्ये किती बदल करायचा प्रयत्न केला. ज्याचा जो स्वभाव असतो काही केला जात नाही. भगवान शिव आले आणि भगवान शिव आपल्या घरामध्ये प्रवेश करायला लागले. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं महाराज आतमध्ये माझी आई स्नान करते आहे आणि तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. सगळ्यांच्या नादी लागायचं पण लहान पोरांच्या नादी लागायचं. फार विचित्र महाराज. एवढी विचित्र कधी केव्हा कुठं काय करतील काही गॅरंटी नाही. काय करतील काही गॅरंटी नाही. शाळेमध्ये शिक्षकाने प्रश्न केला मुलांना सांगा कुणाला स्वर्गात जायचं. निम्म्या पोरांनी हात वरती केला. कुणाला नरकात जायचं. निम्म्या पोरांनी हात वरती केला. एका पोरानं दोन्ही टाइमला केला नाही. सर म्हटले का रे तुला स्वर्गातही जायचं नाही नरकातही जायचं नाही. ते म्हटले सर मला स्वर्गातही जायचं नाही नरकातही जायचं नाही. का माझ्या आईने सांगितलं शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं. इकडं तिकडं गेला तर डायरेक्ट तंगड तोडून. आपल्याला इतकी विचित्र झालीत महाराज पोरं. कधी केव्हा कुठं लहान पोरांच्या नादी लागायचं नाही इतकी. आणि आता मोबाईलच्या जमान्यामध्ये टीव्हीच्या जमान्यामध्ये कम्प्युटरच्या जमान्यामध्ये एवढी विचित्र. एका शाळेमध्ये साहेब परीक्षणासाठी गेले आणि मुलांना प्रश्न केला मुलांना सांगा इथून मुंबईला जायला 1000 रुपये भाडं लागतं. इथून मुंबईला जायला 1000 रुपये भाडं लागतं तर माझं वय किती. आता मुंबईच्या भाड्याचा साहेबाच्या वयाचा काही कार्यकारण संबंध होता का नाही. सगळ्या पोरांनी खाली माना घातल्या दराडे दादा सगळ्या पोरांनी. पण एक मागच्या बेंचेसवर बसलेलं होतं. मागच्या तुम्हाला माहिती का मागच्या बेंचेसवर कोण बसतं. ज्याचा आणि अभ्यासाचा काही कॉन्टॅक्ट काही संपर्क. त्याला होमवर्क माहित नाही त्याला गृहपाठ माहित नाही त्याला गणित माहित नाही त्याला इंग्रजीचे शब्द माहित नाही. ते मागच्या बेंचेसवर बसलेलं होतं आणि ते म्हटले साहेब मी सांगू का. म्हटले हो. गुरुजी म्हणे बाबा नको ना साहेबांसमोर इज्जत काढू. असं कधी होमवर्क कम्प्लीट नाही कधी गृहपाठ नाही नको साहेबांसमोर इज्जत काढू. ते म्हटले नाही नाही साहेब आपल्याला येतं. साहेब म्हटले अहो लेकरू सांगते प्रयत्न करते सांगू द्या. ते म्हटले साहेब इथून मुंबईला जायला जर 1000 रुपये भाडं लागतं इथून मुंबईला जायला 1000 रुपये भाडं लागतं तर तुमचं वय 42. साहेबाचं कम्प्लीट वय होतं 42. साहेब म्हटले उत्तर बरोबर आहे पण पद्धत. ते म्हणे साहेब त्याचं कारण आहे. म्हणे काय माझा एक चुलत भाऊ आहे तो थोडा डोक्यात गेलेला आहे. तो थोडा हाफमेड आहे. त्याचं वय 21 वर्ष आहे. मी विचार केला जर हाफमेडचं वय 21 वर्ष होत असेल बाकीचा विचार तुम्ही घरी जाऊन करा. फुलव्याचं वेळच्या काही हरकत नाही. इतकी विचित्र झालीत ना महाराज पोरं. सगळ्यांच्या नादी लागायचं पण लहान पोरांच्या नादी लागायचं नाही. कधी केव्हा कुठं काय करतील काही गॅरंटी नाही. याने सांगितलं महाराज माझी आई आतमध्ये स्नान करते तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाहीये. भगवान शिव म्हटले माझ्याच घरामध्ये मला जाण्यापासून तू अडवणारा कोण. दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. तुंबक युद्ध चालू झालं आणि भगवान शिवाने त्या मुलाचा शिरच्छेद केला. पार्वती माता स्नान करून बाहेर आल्या. बघतात तर काय ज्या मुलाला आपण या ठिकाणी तयार केलं होतं ज्या मुलाला आपण संजीवनी मंत्राने सजीव केलं होतं त्या मुलाला या ठिकाणी मारण्यात आलं. आपल्याच पतीने त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. पार्वती माता रडायला लागल्या आक्रोश करायला लागल्या मोठमोठ्याने आका मारायला लागल्या मला माझं लेकरू पाहिजे मला माझं लेकरू पाहिजे. कारण आईचं अंतकरण ते आईचं अंतकरण आईचं हृदय ते आईचं हृदय. अरे आ म्हणजे आत्मानी म्हणजे ईश्वर. आत्माला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ती आई. आई माईचा सागर आहे चैतन्याचा जागर आहे समृद्धीची गागर. आई पावसाच्या दारा आई थंडगार वारा आई माईचा उभारा. आई हक्काचं व्यासपीठ आई भाजीतलं मीठ आणि आई पहिलं विद्यापीठ. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी ताई. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी ताई. असल्यावर कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही तिला आई म्हणतात. या विश्वामध्ये या जगतामध्ये आईसारखं प्रेम करणारं दैवत नाही.
पार्वती मातेने सांगितलं मला माझं लेकरू परत पाहिजे, मला बाकीचं काही नाही पाहिजे, मला माझं लेकरू परत पाहिजे, मला माझं लेकरू परत पाहिजे. भगवान शिवांचा नाविलाज झाला. भगवान शिवांनी आपल्या दूतांना सांगितलं जा अरण्यामध्ये जंगलामध्ये तुम्हाला जो कोणी पहिला प्राणी लागेल त्या पहिल्या प्राण्याचं शिर घेऊन या. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर पहिला प्राणी लागला गजासूर. त्या गजाचं म्हणजे त्या हत्तीचं आनन गजाचं शिर आणलं आणि त्या मुलाला बसवलं, त्याची स्थापना केली. ज्याला गजाचं आनन आहे त्याला आपण काय म्हणतो गजानन. जो गणाचा पती आहे त्याला आपण काय म्हणतो गणपती. जो गणाचा ईश आहे त्याला आपण काय म्हणतो गणेश. अशी गणेश देवता सर्वांचं कल्याण करणारी, सगळ्यांचं मंगल करणारी, सर्वांना चांगली बुद्धी देणारी अशा गणपती बाप्पांचा आमचे दराडे दादा, जोगदन भाऊ, सर्व मंडळी ह्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम करतात आणि त्यामध्ये चांगल्या अशा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. असंच कार्य करण्यासाठी परमेश्वर त्यांना उत्तर शक्ती देव आणि अशा स्वरूपाचं मोठ्या अशा स्वरूपाचं कार्य गणपती बाप्पा त्यांच्याकडून नेहमी करून घेऊ हीच मागणी आपण त्या गणपती बाप्पांकडे करूया. विठ्ठल सेवेकरता जो काही अभंग निवडले अभंग नाथबाबांचा आहे. नाथबाबा कोण नाथबाबा? नाथबाबांचा अधिकार काय? जगामध्ये ज्ञान द्यावं ज्ञानोबरायांनी, वैराग्यवान व्हावं तुकोबरायांनी, प्रेम करावं आईने, ममता करावी बहिणीने, त्याग करावं वडिलांनी आणि जगामध्ये शांती ब्रह्म व्हावं तर माझ्या नाथबाबांनी. माझ्या नाथबाबांचा अधिकार फार मोठा आहे. माझ्या नाथबाबांनी एकदा नाही दोनदा काळावरती विजय मिळवला. माझ्या नाथबाबांनी एकदा नाही दोनदा काळावरती विजय मिळवला. कसा? पहिल्यांदा जेव्हा नाथबाबांचा देहांत झाला आणि देहांत झाल्याच्या नंतर नाथबाबा आज चौघांच्या खांद्यावरती प्रेत यात्रा चाललेली आहे आणि प्रेत यात्रा चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका बाईची मुलगी पहिल्यांदा सासरी चालली होती. त्या बाईने विचार केला रे आज कुठे माझ्या मुलीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते, आज कुठे माझी मुलगी सासरी चालली आहे आणि या मड्याला मरायला आजच वेळ होता का? याला पाठीमागही वेळ नव्हता आणि पुढेही वेळ नव्हता का? या मड्याला आजच मरायला वेळ होता का? नाथबाबा तिरडीवरून माणूस झोपून उठावा ना माई बापांनो, झोपेतून माणूस उठून बसावा तसे नाथबाबा तिरडीवरून उठून बसले आणि नाथबाबा म्हणतात बाई तुझ्या लेकीचं जाणं महत्वाचं आहे, माझं जाणं महत्वाचं नाही. हा अधिकार जर कोणाचा असेल तर हा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या नाथबाबाचा आहे. काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाय जगा काळ संत महात्मे सांगतात नाथबाबांनी एकदा नाही दोनदा काळावरती विजय मिळवला. चला पुढे अजून एकदा प्रसंग असा घडला. नाथबाबांचा परत देहांत झाला. जगामध्ये काळावरती विजय मिळवणं सोपी गोष्ट नाही महाराज. घडी घडी काळ वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश देह जाईल जाईल असे काळोबा खाईल. हे काळाची तोंडी गातली लोणीयाची उंडी माशी पाक पाकडे तव हे सरे. काळावरती विजय मिळवणं सोपं नाही. काळाला ताब्यात घेणं सोपं नाही. महिला मंडळ नवऱ्याला ताब्यात घेणं सोपं आहे पण काळाला ताब्यात घेणं सोपं नाही. किती अवघड. बघा एक आपले जय भवानी नगरचे दादा, त्यांचं आयुष्य संपलं, त्यांना काळ घ्यायला आला आणि काळ घ्यायला आल्यानंतर काळाने सांगितलं हो म्हटले काय तुमचं आयुष्य संपलं चला. हे म्हटले आयुष्य कसं संपलं? काळाने सांगितलं आता संपलं ते संपलं, त्याला काही पर्याय नाही, त्याला काही उपाय नाही. हे म्हटले नाही नाही. म्हटले काय? आमच्या औरंगाबादची परंपरा आहे, आमच्या दराडे दादांनी घालून दिलेली परंपरा आहे. आमच्या औरंगाबादला कुणी पाहुणा येऊ, कुणी पाहुणा येऊ, गायक येऊ, वादक येऊ, कीर्तनकार येऊ, भजनी मंडळातला येऊ, साधारण येऊ, कुणी पाहुणा येऊ, त्याला आम्ही जेवणाशिवाय जाऊ दे, पाहुणचाराशिवाय. आमच्या मोदक हॉटेलचं अगदी प्रसिद्ध नाव आहे, आम्ही तिथे नेतो आणि त्याला जीव घालतो. काळाने सांगितलं मला जेवायला वेळ,
मला बऱ्याच जणांना नाहीच म्हटले मला जेवायला वेळ नाही. याने सांगितलं तुम्हाला जेवावं लागेल, काल म्हटलं मला वेळ नाही. याने सांगितलं जेवावं लागेल, काल म्हटलं वेळ नाही. हे म्हटले मग नाश्ता करू, काल म्हटलं एवढा वेळ नाही. हे म्हटले मग चहा करू, काल म्हटलं एवढा वेळ नाही. हे म्हटले मग सरबत करू, सरबत, काल म्हटलं बरं ठीक आहे, तुझा एवढा आग्रहच आहे तर कर सरबत. याने सरबत केलं, सरबताचे 2 ग्लास भरले, एक काळासाठी एक याच्यासाठी. कुठलं होतं हे हुशार? कुठलं होतं? औरंगाबादचं. कुठलं होतं? औरंगाबादचं. याने काळाच्या हातात 1 ग्लास दिला, याच्या हातात 1 ग्लास घेतला, पण याने काय केलं? काळाच्या ग्लास मध्ये गुंगीचं औषध टाकलं. काळानं सरबत पिलं, जे काळ पडलं, जे झोप लागली, 3 तास जागच आली नाही. तोपर्यंत यानं काय केलं? काळाची डायरी घेतली, डायरी पाहिली. काळाची डायरी घेतली, डायरी पाहिली. डायरीमध्ये सगळ्यात वरती नाव याचं होतं. हे हुशार होतं. यानं सगळ्यात वरचं नाव खोडलं आणि सगळ्यांच्या वरचं खोडलं, सगळ्यांच्या खाली घातलं. 3 तासाने काळ उठलं. काळ म्हटले बास, आतापर्यंत एवढ्या लोकांना वरती नेलं, पण अजूनपर्यंत असा पाहुणचार कोणी केला नाही. क्या बात म्हटले. काय सरबत पाजलं तुम्ही, अशी एनर्जी, असं भारी सरबत, असं सरबत पिलो, 3 तास जाग सुद्धा आली नाही. वा, माझं सगळं माइंड फ्रेश झालं, माझा मेंदू फ्रेश झाला, माझं डोकं दुखायचं थांबलं. वा, क्या बात म्हटले. काय ताकद होती सरबतात. मी तुमच्यावर प्रसन्न झालोय आणि आज प्रसन्न होऊन मी तुम्हाला बक्षीस देणार आहे. यानं विचारलं काय बक्षीस देणार आहे? काळानं सांगितलं आज डायरीमध्ये सगळ्यात वरती नाव तुमचं होतं. आज डायरीमध्ये सगळ्यात वरती नाव तुमचं होतं. मी आज काय करतो? डायरीची सुरुवात वरून नाही करत, खालून करतो. जागेवर मेलं, जागेवर. कुठलं होतं? तरी मेलं काळावरती विजय म्हणून सोपणाई महाराज. नाथबाबांचा परत एकदा देहांत झाला. नाथबाबा परत एकदा चालले आणि जात असताना काही पारावरती मंडळी बसलेली होती. तुम्हाला माहिती का? पारावर सगळे धार्मिक, सगळे माळकरी. कुठं? पारावर. सगळ्या ज्ञानेश्वरीच्या गप्पा, तुकाराम गाथा, भागवत. तुमच्याकडे असंच आहे ना? गावागावाच्या पद्धती असतात. कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं, नाही का? तुमच्याकडे असंच आहे का? पारावरती कोण मंडळी बसतात? महिला मंडळ. चैत्र महिन्यामध्ये तुम्ही दाढी करतात, दाढी करतात ना? पटापट बोला, करतात का? पटापट उत्तर द्यायचे. जे शेवटपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर देईल त्याला कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडून एक चांदीचं नाणं बक्षीस. पटापट बोलायचं. तुम्ही दाढी करतात ना, दाढी चैत्र महिन्यामध्ये. हा, दाढी करण्यासाठी तुम्ही धान्य भिजत घालतात ना? किती दिवस घालतात बरं? 8 दिवस ना? हा, एक रात्रभर. किती दिवस? रात्रभर. रात्रभर धान्य भिजत घालायचं. जे धान्य भिजतं ते फुगतं, जे फुगतं ते फुलतं, जे फुलतं त्याची डाळ बनते, जे फुलतं त्याची डाळ बनते. पण त्या धान्यामध्ये सुद्धा महाराज एक वर्ग असा आहे, त्याला रात्रभर भिजत घाला, रात्रभर भिजत घाला, पण त्याच्यात काही बदल हो. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? औरंगाबाद. हुशार मंडळी इथली, हुशार. लगेच सांगितलं कुच्चर, कुच्चर. हा, हे कुच्चर किती सुधारवण्याचा प्रयत्न केला, हे कुच्चर सुधरत नाही. हे कुच्चर किती सुधारवण्याचा प्रयत्न केला, हे वावरात गेली का दुसऱ्याच्या बांधालाच बैल चालतील, आपल्या बांधाला नाही. हे कुच्चर वर्ग फार अवघड. हा कुच्चर वर्ग, टवाळखोर वर्ग कुठं बसला होता? पारावर. म्हटले अरे आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थ केला, मेला आणि दुसऱ्याच्या खांद्यावरच चालला. नाथबाबा म्हटले नाही 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 नाही, मला दुसऱ्याच्या खांद्यावर जायचं नाही. नाथबाबा परत तिरडीवरून उठून बसले आणि माझ्या नाथबाबांनी जल समाधी घेतली. अधिकार माझ्या नाथबाबांचा फार मोठा, एवढा अधिकार नाही तर माझ्या नाथबाबांचा अधिकार इतका मोठा आहे की माझ्या नाथबाबाच्या प्रपंचामध्ये जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरले सत्ता मात्र फुलिया, मिया बोलविल्या विदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता, आईसा नर जो समर्थो तो मी जगाचा नाथू आणि गगनाईचा साक्षीभूतो तो इमीचे. एवढी मोठी सत्ता असणारा परमात्मा, त्या परमात्म्याने 36 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं.
करण्याचं काम केलं. कामडिनीने पाणी नागरी चक्रपाणी वाहे. होता. इतकेच श्रेष्ठ माझे नाथबाबा आणि त्याच नाथबाबांचा अभंग सेवेकरता ह्या ठिकाणी निवडलेला आहे. प्रसिद्ध मंगळामध्ये नाथबाबा भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करतात. काही तुमच्या आमच्यासारखे प्रापंचिक जीवनात बाबांकडे गेल्यानंतर नमस्कार केला. श्री संतांच्या माथा चरणावरील साष्टांग करी दंडवत या न्यायाने नमस्कार केला. नाथ महाराजांनी विचारलं, बाबा तुम्ही का आलात? यांनी सांगितलं, नाथबाबा म्हटले काय, या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून मनुष्य प्राणी जन्माला आलेले आहेत, या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून मनुष्य प्राणी जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला असं वाटत असतं आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, हित व्हावं, कल्याण व्हावं. अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर मंगल व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपलं चांगलं व्हावं प्रत्येकाला वाटतं. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. आप्पासाहेबांना वाटतं दौलतराव सुखी, दौलतरावला वाटतं शामभाऊ सुखी, शामभाऊला वाटतं रामभाऊ सुखी. पण सुखी मात्र कोणी?
भजनी मंडळ असावं तर असं, नाहीतर आम्हाला भजनी मंडळ काय विचारता, आम्ही काय म्हणावं, सगळं 70, 75, 80, 85 नाही का, आम्ही काय म्हणावं आणि त्यांनी काय म्हणावं. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचं भजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझे वर्णी गुणनाम. म्हणलं तुमची मामी तू कोणाच्या लग्नाला आली होती. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं, मोगरा फुलला मोगरा फुलला. मागचं भजनी मंडळ म्हणे मोकर फुगला मोकर फुगला. म्हणलं खाल्लं असेल काही फुगलं असेल. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. मागचं भजनी मंडळ म्हणे तिन्ही देव जैसे परभणीचे सशे. म्हटलं असतील. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं, भाग गेला शिन गेला. मागचं भजनी मंडळ म्हणे भाग्या मेला शिन गेला. म्हणलं बरं झालं मेला एका फारसा, तुझी काही उदारी बिदारी तर नाही ना बुडवली, कुठं कसं म्हणित मात्र तसं नाही. क्या बात आहे, खूप सुंदर महाराज. तर अशा स्वरूपाने प्रत्येक जीव या जीवनामध्ये दुःखी आहे. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं टेन्शन आहे. बाहेरून प्रत्येक जीव सुखी दिसतो, पण आतमध्ये तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी, आपल्याला वाटतं भजनी मंडळ सुखी. सुखी कोणीच नाही महाराज. आता आम्हाला कीर्तन करताना लोक म्हणतात तुमचं फार बरं आहे, तुम्हाला काही कमी आहे. पण कीर्तन करताना एवढ्याला म्हणून प्रवास करायचं, इथं यायचं 2 तास, कुणाला काय हवं कुणाला काय हवं ज्याच्या त्याच्या पद्धतीने मार्गदर्शन करावं लागतं. म्हणजे काय ताणे तो आम्हाला गायक मंडळी आपल्याला सुखी दिसते, पण गायन करताना काय त्रास होतो, किती बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं हे गायक मंडळीला माहिती. मृदुंग वाजवताना आपल्याला फार भारी वाटतं, पण वाजवताना हाताला काय त्रास होतो, किती बँडेज लावावं लागतात. आपल्या औरंगाबादच्या रामभाऊ बुटाच्या दुकानात गेले. रामभाऊने सुंदर बूट विकत घेतला आणि बूट पायामध्ये घातला. आता माणसांना सवय असते, एखादी नवीन वस्तू घेतली का शायनिंग मारायची सवय असते. बरेच लोक शायनिंग मारतात. नवीन गाडी घेतली का चालले गावातून राऊंड मारायला. नवीन बंगला बांधला का आप्पा पाटील या चहा प्यायला. चहा पाजायची कळकळ का बंगला दाखवायची, बंगला दाखवायची. शायनिंग मारायची सवय. रामभाऊने बूट पायामध्ये घातला. रामभाऊ स्टँड वरती गेले. ज्यांनी बघितलं तो म्हणायचं रामभाऊ क्या बात आहे, काय बूट आहे, काय कापड, काय क्वालिटी, काय दोऱ्या, वा 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 वा. वस्तू घ्यावी तर तुम्ही बास, वस्तूची पारख तुम्हाला रामभाऊ. फार सुंदर बूट, फार सुंदर बूट. रामभाऊंनी पहिल्या दिवशी बूट घातला. पहिल्या दिवशी बूट घातला, दुसऱ्या दिवशी बूट घातला, तिसऱ्या दिवशी बूट घातला आणि चौथ्या दिवशी रामभाऊ बिगर बुटाची फिरायला लागले. मग गावच्या लोकांनी विचारलं रामभाऊ म्हटले काय, अहो बूट झाला काय, एवढा भारी बूट तुम्ही का नाही घातला. रामभाऊ म्हटले अहो बूट बाहेरून दिसायला किती भारी होता हे तुम्हाला दिसत होतं, पण आतल्या आत पुढं टोचत होता हे फक्त माझ्याच जीवाला माहित होतं. तसं प्रत्येकाला प्रत्येक जीव बाहेरून सुखी दिसतो माई बापांना,
पण आतल्या आत प्रत्येकाला काय टेन्शन आहे, आतल्या आत प्रत्येकाला काय समस्या आहे, आतल्या आत प्रत्येकाला काय दुःख आहे, हे फक्त ज्याच्या त्याच्या जीवाला माहिती आहे. नाथ बाबा, आम्ही फार दुःखी आहोत. आम्हाला वाटतं की आमचं चांगलं व्हावं, आम्हाला वाटतं की आमचं मंगल व्हावं, आम्हाला वाटतं की आमचं भलं व्हावं. नाथ बाबा सांगतात, तुमचं मंगलाचं साधन सांगा, तुमचं भल्याचं साधन सांगा, तुमचं हिताचं साधन सांगा. ते सांगतात नाथ बाबा, आमचं मंगलाचं साधन म्हणजे आमचा प्रपंच, आमचं सुखाचं साधन म्हणजे आमचा संसार, आमचं सुखाचं साधन म्हणजे आमचा संसार, आमचं सुखाचं मंगलाचं साधन म्हणजे आमचा प्रपंच. नाथ बाबा सांगतात, नाही, ज्याला तुम्ही मंगलाचं साधन समजतात ना, ते अमंगलाला कारणीभूत आहे. ज्याला तुम्ही सुखाचं साधन समजतात ना, ते दुःखाला कारणीभूत आहे. ज्याला तुम्ही हिताचं साधन समजता ना, ते अहिताला कारणीभूत आहे. ज्याला तुम्ही कल्याणाचं साधन समजतात, ते अकल्याणाला कारणीभूत आहे. नाथ बाबा कसं काय? नाथ बाबा सांगतात, अरे तुमची मंगलाची पद्धत चुकलीये, तुमचं मंगलाचं वर्म चुकलंय आणि एखाद्या गोष्टीची कार्य पद्धती चुकली, एखाद्या गोष्टीचं वर्म चुकलं, एखाद्या गोष्टीचं मर्म चुकलं की चुकली या वर्म फेरा पडे. कुठल्याही गोष्टीचं वर्म चुकलं की फेरा पडणार, वर्म चुकलं की फेरा पडणार, वर्म चुकलं की फेरा पडणार. तू म्हणाल कस काय? बघा, आपल्या औरंगाबाद मध्ये जय भवानी नगर मध्ये अखंड रिणाम सप्ताह बसला आणि सप्ताहाच्या पंक्ती दूर दूर वाटल्या गेलेल्या. अनेक दाते आता परमार्थ वाढलाय. पूर्वी लोक गावातल्या गावात कीर्तनाला जात नव्हते, आता दुसऱ्या गावाला गाड्या करून जायला लागले, परमार्थ वाढलाय. तर अशाच स्वरूपाने गावामध्ये पंक्ती वाटलेल्या, कोण गुलाबजामुन, कोण बालुशाही, कोण काय कोण काय कोण काय. एक आजीबाई होत्या, जसं आमच्या दादांनी आता सगळ्या महाराज मंडळीची जेवण त्यांच्याकडे घेतली, तसं एक आजीबाई होत्या. ती आजीबाई म्हणे, बाई माझ्या घरी संत महात्मे येणार, माझ्या घरी साधू संत येणार, साधू संत येते घरांतोची. हुशार मंडळी औरंगाबादची. बरं झालं म्हटले दिवाळी दसरा. काही काही म्हणतात तो दिवस नाही बघा, काही काही म्हणतात पहिलं पुढचं दार बंद करा. महाराज, आजीबाई म्हटली, नाही नाही, मी करणार तर पुरणाची पोळी. आजीबाईनं पुरणाची पोळी केली. एक इंजिनियर जोडतो मुंबईवरून आलेलं, पारायणाला बसलेलं, कधी ना खाल्लेला, कधी ना ऐकलेला, कधी ना पाहिलेला असा तो पदार्थ त्याला इतका आवडला, इतका आवडला, इतका आवडला. तो आपल्या मिसेसला म्हणे, मिसेस माहिती तुम्हाला, बायको बायको, हा, जय देव जय देव जय माझी. पाठ नाही का तुमची आरती? हा, तुम्ही आरती म्हटल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. जय देव जय माझी, आणि तुझे जे सांगशील ते मी, ते बघा सगळे ऐकतात. महाराज, आपल्या मिसेसला सांगितलं, गे ऐकलं का? म्हटले काय? आजीनं जो काही पदार्थ बनवला होता, तो पदार्थ बनवण्याचं साहित्य, तो पदार्थ बनवण्याची कृती, तो पदार्थ कसा बनवला जातो बनवून घे, लिहून घे. आपल्या मुंबईला काय अजूनपर्यंत आपण तो पदार्थ कधी खाल्ला नाही. ती म्हटली, नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही. तिने डायरी काढली, डायरीमध्ये सगळं काही लिहून घेतलं. सप्ताह आटोपलं, कालाचं कीर्तन झालं, मुंबईला गेले. तो ड्युटीवर निघाला. अगं ऐकलं का? म्हटले काय? आजीनं जो काही पदार्थ बनवला होता, तो पदार्थ संध्याकाळी बनवून ठेव, मी माझ्या मित्रांना घरी जेवायला घेऊन येतो. ती म्हटली, नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही. तिने डायरी काढली, डायरीमध्ये बघितलं, वाचलं. तिने डायरीमध्ये लिहिलेलं होतं, पुरणाची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य, पुरणाची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य, महिला मंडळ, बाजरीच्या पिठाच्या करतात का इकडं? पुरणाची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य, गव्हाचं पीठ, गुळ, डाळ. तिनं गुळ आणला, डाळ आणली, डाळ शिजवली, गुळ कालवला, पुरण रेडी केलं, पुरण वाटलं, पीठ मळलं, सगळं काही केलं. डायरीमध्ये सगळं काय लिहिलेलं होतं, डायरीमध्ये सगळं काय लिहिलेलं होतं. पण डायरीमध्ये एकच लिहायचं राहिलं होतं का, पुरणाची पोळी करत असताना नेमकं पिठामध्ये पुरण घालायचं का पुरणा. डायरीत सगळं लिहिलेलं होतं. तिला कळेच ना. ती 15 मिनिटं त्या पिठाच्या गोळ्याकडेच पाहत बसली, आता काय करू. मग तिनं काय केलं, विचार केला. रे जेव्हा आजीबाईनं पोळी केली होती तेव्हा बाहेर पुरण आलेलं होतं. तिनं काय केलं, एवढा मोठा पुरणाचा गोळा घेतला, एवढा पिठाचा गोळा घेतला आणि पुरणाच्या गोळ्यात पिठाचा गोळा घालून लाटायला लागले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाली, पोळी काही जमेना. ती म्हटली, जसं आजीनं सांगितलं तसंच मी केलं. का नाही जमत पोळी? म्हटले, अरे कशी जमेल पोळी? कारण आजीनं जेव्हा पोळी केली होती तेव्हा आजीनं पांढरी साडी घातली होती, आपण गुलाबी घातली. म्हटले कस काय जमल? पोळी जमणार नाही. हिनं पण गुलाबी पांढरी साडी घातली, पोळी जमेना. अरे कशी जमेल पोळी? आजीनं जेव्हा पोळी केली होती तेव्हा आजीच्या दोन्ही हातात हात भरून बांगड्या होत्या आणि आपल्या हातात बांगड्याच नाही. म्हटले कासाराकडं गेली, बांगड्याही भरून आली, पोळी जमली. कशी जमेल पोळी?
अरे पोळी करण्याचं वर्म चुकलंय, पोळी करण्याची पद्धती चुकली आहे, पोळी करण्याचं मर्म चुकलंय, पोळी जमणार नाही. नाथ बाबा सांगतात तुमचं मंगलाचं साधन चुकलंय. ज्या प्रपंचाच्या माध्यमातून तुम्ही मंगल होण्याचा प्रयत्न करतात, ज्या संसाराच्या माध्यमातून तुम्ही मंगल होण्याचा प्रयत्न करतात, तो प्रपंच, तो संसार कसा आहे नाथ बाबा वर्णन करतात किंवा संत महात्मा वर्णन करतात. मंगल हे नो हे राहिला लौकिक अंतरपाठ शस्त्रकार सांगतात. धनानी भूमोपश्वच्य गोष्टे बार्या ग्रहद्वारे जन स्मशान ग्रहचितायाम परलोक मार्ग कर्मानुगो गच्छति जीवैकः. ज्याला आपण आपलं मानतो ते आपलं नाहीच आहे. ज्याला आपण मंगलाचं साधन मानतो ते मंगलाचं साधन ठरू शकत नाही. मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. कन्या म्हणजे मुलगी, पुत्र म्हणजे आपला मुलगा. कन्या आणि पुत्र चांगली कर्मे करणारी निघाली तर बरं आहे. ज्ञानोबारायांसारखी, तुकोबारायांसारखी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, राजगुरु भगतसिंग, सुखदेव यांच्यासारखे जर निघाले तर फार बरं आहे महाराज. जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय कार्य आहे महाराज माझ्या संतांचं, माझ्या माऊलींचं कार्य काय? माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्या ज्ञानेश्वरीचा अधिकार एवढा मोठा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे माई बापांनो. अरे माणसाच्या जीवनामध्ये ज्याने ज्ञानेश्वरी वाचली ना, त्याच्या जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, त्याच्या मनामध्ये कधी आत्महत्येचा विचार येणार नाही. ज्याने माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली, ही ताकद माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याने माझ्या तुकोबारायांचा गाथा वाचला ना, त्याचा माथा सुधारल्याशिवाय राहणार नाही. अशी जर लेकरं जन्माला आली तर फार बरं आहे. अशी जर लेकरं जन्माला आली तर फार आपलं कल्याण करतील. झाशीची राणी जनाबाई, सखूबाई, मीराबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, अशी जर कन्या जन्माला आली तर जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तेच जर का उलट घडलं मग मात्र काही खरं नाही. तेच जर का उलट घडलं तर मात्र काही खरं नाही. म्हणून तीही अमंगलाला कारणीभूत ठरतात. राहिला लौकिक अंतरपाठ याचा अर्थ काय? राहिला लौकिक अंतरपाठ याचा अर्थ असा आहे, एका ठिकाणी लग्न जमलं, वधूपिता श्रीमंत, वरपिता श्रीमंत, मोठ्यांचं लग्न. 2-3 एकरचा मंडप दिला, मंडपाला कमानी झालऱ्या लावल्या. सुंदर अशा प्रकारे स्टेज तयार केलं. स्टेजच्या सभोवताली सुंदर अशा प्रकारे हिरवळ तयार केली. मुहूर्ताची वेळ जवळ आली. नवरदेव नवरी मंडपामध्ये आले. काही माणसं लग्नामध्ये फार खर्च करतात. तुम्हाला खर्च करायचा ना करा, पण तोच खर्च थोडासा कमी करून जर एखाद्याच्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी ते पैसे वापरले ना, तुम्हाला असा आशीर्वाद मिळेल का आयुष्यभर कामाला आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या गरीबाचा मुलगा जर पास झाला तर त्याच्या नोकरीसाठी त्याला मदत करा, तो तुम्हाला असा आशीर्वाद देऊन जाईल का तुमचे लेकर आयुष्यभर सुखाने खाल्ल्याशिवाय राहणार नाही.
करायचं ना, माई बापांना चांगलं कर्म करा. लोक लग्नामध्ये फार खर्च करतात, करा, पण थोडस कमी करून इकडे जर केलं तर खूप चांगलं आहे. नवरदेव नवरी मंडपामध्ये आले, स्टेजवरती गेले, ब्राह्मण बुवा आले, ब्राह्मण बुवांनी मंगलाष्टक म्हटले. नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला, नवरीने नवरदेवाच्या गळ्यामध्ये हार घातला. लग्न लागलं. आता लग्नातला एक महत्वाचा कार्यक्रम कसला? काही लोक लग्नाला नाही जातात. कशाला जातात? जेवणाला. त्यांना विचारा कसं झालं लग्न, ते सांगत नाही. असं लग्न, तसं लग्न, असा मंडप, असं डेकोरेशन. ते म्हणतात काय लग्न करतात. अहो, एवढं मोठ्यांचं लग्न, आमच्या पंक्तीला राजा राणीच राहिली नव्हती. आता तर भारी पद्धत आली महाराज. आता आधी आणि मग काही जातात, जेवतात आणि डायरेक्ट घरी निघून येतात. तुमचं लग्न लावा नाही तर नका लावू, काही घेणं देणं नाही महाराज. पूर्वी फार सुंदर पद्धत होती, पंक्ती असायच्या, माणूस पाहून वाढलं जायचं, अन्नाचा नाश होत नव्हता. पण आता फार वेगवेगळ्या पद्धती निघायला लागल्या. लग्नही लागलं, जेवणही झाली. आमच्या महिला मंडळाचा साड्याचा कार्यक्रम, लग्न लागू द्या, सगळं वराड जिकडं तिकडं जाऊ द्या. तरी ती बाई 3 टायमाला त्या नवरदेवाच्या आईला म्हणते, येऊ का? नवरदेवाची आई म्हणते, लग्न लागलं, सगळं वराड जिकडं तिकडं गेलं, जेवणही झाले. ही 3 टायमाला मला का विचारायला येते? मग तिच्या लक्षात येतं, अरे बापरीची साडी राहिली, हिला आपण साडीच दिली नाही. 100ची साडी, काहीच होत नाही त्या साडीचं, कुणीच घालत नाही. इकडून तिकडून फक्त चक्रा, काहीच होत नाही. पण त्या साडीमध्ये जीव अडकलेला. इथं मात्र आहेर नव्हता, प्रत्येकाला 500ची साडी. सगळं काही झालं. कन्यादानाची वेळ जवळ आली. नवरदेव नवरी पाटावरती बसले, समोर ब्राह्मण बुवा बसले. ब्राह्मण बुवा मंगलाष्टक म्हणताय. नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, बांगामध्ये कुंकू लावला, पायामध्ये जोडवी घातली, दोघांची गाठ बांधली. आता फक्त उठायचं, प्रत्येकाचा नमस्कार करायचा, एवढंच बाकी राहिलं. तेवढ्यात काय घडलं? जे काही स्टेज तयार केलेलं होतं, त्या स्टेजच्या सभोवताली सजावटीसाठी हिरवळ तयार केलेली होती. त्या हिरवळीमध्ये गारव्याच्या अपेक्षेनं उन्हाळ्याच्या दिवसात एक सर्प जाऊन बसला होता. त्या सर्पाला छोट्या मुलाचा धक्का लागला. जसा धक्का लागला तसा साप सळसळ मंडपातून जाऊ लागला. ज्याने बघितलं तो म्हणायचा साप. कोण साप म्हणता, कोण बाप म्हणता. नवरदेवाच्या एकीकडे, नवरीच्या एकीकडे, नवरदेवाचा बाप एकीकडे, नवरीचा बाप एकीकडे. सगळे जिकडे तिकडे पळताय. पण या दोघांना मात्र पळायला चान्स नव्हता, कारण यांची काय होती? साप नवरदेवाच्या जवळ आला. नवरदेव घाबरला, जागेवर उड्या मारायला लागला. उड्या मारता नवरदेवाचा पाय पडला सापाच्या शेपटीवर. साप उलटा झाला, नवरदेवाच्या पायाला कडकडून चावा घेतला. उलटा झाल्यामुळे अंगामध्ये तात्काळ विष पसरलं. नवरदेव काळवंडला, नवरदेव खाली पडला, तोंडातून फेज बाहेर पडला आणि तत्क्षणी नवरदेव गत प्राण झाला. जे 2 तासांपूर्वी मंगल झालं होतं, ते 2 तासानंतर लगेच अमंगल झालं. जे सुखाला कारणीभूत ठरलं होतं, ते लगेच दुःखाला कारणीभूत ठरलं. म्हणून संत महात्मे सांगतात, नाथ बाबा सांगतात, तुम्ही ज्याला मंगलाचं साधन मानता ते मंगलाचं साधन नाहीच आहे. मग नाथ बाबा सांगा ना, मंगलाचं साधन काय? अभंगाच्या पहिल्या
पवित्राणाम पवित्रयो मंगलानां च मंगलम. सगळ्यामध्ये मंगल भगवंताचं नाम आहे. किती मंगल. हे मंगल नामस्मरण केले आणि मंगलांचा उद्धार झाला. यात काही नवल नाही माई बापांनो. मोठमोठाल्या अमंगलांचा सुद्धा उद्धार झाला. वेशा गणिकाती सत्यलोका नेली अजामिन पापराशी नामे नेला वैकुंठाशी. वल्ल्या कोळी पातकी भूमंडळी त्याने राम नामे वाजविली टाळी. वल्ल्या कोळी किती पापी होता. त्याला रामही म्हणता येत नव्हतं. मारा 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 माणसांना मारायची सवय होती. मारा 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 असं म्हणत असताना क्षणभर नारद बाबांची संगती झाली. एक घडी आधी मे पुनी आद तुलसी संगत साधुकी कोटी गती अपराध. संत संगत में तीन गुण हर कोई लागत पाव. खाणे को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठ ही जा. तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदान. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांचित पाई. लोक मिले सुरलोक मिले सिद्धी लोक मिले वैकुंठ जाई. कहे निपट निरंजन लाल सब मिले संत संग दुर्लभ भाई. म्हटले संतांची संगती जरा वेळ झाली आणि मारा 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 मरा 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 राम 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 असं म्हणताना वाल्या कोळीचा उद्धार झाला. किती उद्धार झाला. त्याच वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कोण वाल्मिक ऋषी. कोणीयाची कीर्ती वाढली गहन. कोणीयाची कीर्ती वाढली गहन. याच्याही पलीकडे अजून काही नाथ बाबा सांगतात नाही. याच्याही पलीकडे आहे. म्हटले काय. नामाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे की भगवान शिव आणि पार्वती माता सुद्धा या नामाचा जप करतात. दादा थोडासा आवाज वाढवा. मला थोडासा रिप्लाय द्या. भगवान शिव आणि पार्वती माता देखील या नामाचा जप करतात. तू म्हणाल कसं काय. एकदा आवडत्या ठिकाणी निवांत स्थानी स्मशानभूमीमध्ये भगवान शिव नामस्मरण करीत बसले. नामस्मरण करता 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 देवाला समाधी लागली. नीट ऐका. महत्वाचं उदाहरण सांगेन. नामस्मरण करता 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 देवाला समाधी लागली. पार्वती माता गेल्या. भगवंताची पूजा केली. देवाची समाधी उत्थान केली आणि प्रभूला विचारलं. प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होतात. प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होतात की तुम्हाला समाधी लागावी. तुम्हाला समाधी लागेपर्यंत एवढं कुणाचं ध्यान, एवढं कुणाचं नामस्मरण. भगवान शिव म्हणतात पार्वती तुला तर माहिती आहे मी दुसरं तिसरं कुणाचंही नामस्मरण करत नाही. भजन करी महादेव राम तुझी सदाशिव. मी नेहमी नामस्मरण करतो रामाचं. रामाचं नाव ऐकलं आणि पार्वती मातेची तळपायच्या मस्तकाला गेली. रामाचं तो राम श्री लंपट विषयी अरण्यामध्ये जंगलामध्ये सीतेचा दावा करतोय. सीते
रामाचं नामस्मरण करतात मला चालणार नाही. बघा, जी महान पतिव्रता स्त्री असते त्या महान पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीपेक्षा या जगामध्ये कुणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत? जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण? बोला पटापट, कोण? आपला नवरा. आणि जगात सगळ्यात महान पतिव्रता म्हणजे दारुड्याची बायको. तिच्यासारखं महान पतिव्रता कोणीच नाही महाराज. त्यानं किती मारू द्या, किती मारू द्या, ती कामाला जाते, हातीच्या अगोदर जाऊन पैसे घेऊन येतो, त्या पैशाची दारू पितो, तिलाच मारतो, तरी ती म्हणते माझ्या पप्याच्या बापासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. कोण? दारुड्याची बायको. एकदा 3 महिला एकत्र जमल्या. 3 महिला एकत्र जमल्या. पहिली महिला म्हणे, काय सांगू सख्यांना, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. माझा नवरा जर शाळेत गेला ना, माझा नवरा जर शाळेत गेला ना तर 100 विद्यार्थी माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान झुकवतात. कोण होता वरीचा नवरा? पटापट बोला, कोण होता? शिक्षक. कोण होता? शिक्षक. दुसरीने सांगितलं सोड. म्हटले काय? माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा जर शाळेत गेला तर तुझ्या नवऱ्यासारखे 50 जण माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान झुकवतात. कोण होता हिचा नवरा? अध्यापक किंवा प्रिन्सिपल. तिसरीने सांगितलं दोघींचाही बाजूला राहू द्या. म्हटले काय? माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझ्या नवऱ्याच्या समोर तुमच्या दोघींच्याही नवऱ्यांसारखे 100 जण दिवसातून खाली मान झुकवतात. यांना वाटलं हिचा नवरा कोणचा साहेब आणि कोणचा नाही, कोणचा अधिकारी कोणचा नाही. या दोघी घाबरल्या. या म्हणे कोण आहे तुझा नवरा? ती म्हणे न्हावी. महाराज, जी महान पतिव्रता असते त्या महान पतिव्रतेला या जगामध्ये आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत नाही. एकदा 3 महिला एकत्र जमल्या. पहिली महिला म्हणे, काय सांगू मैत्रिणींनो, माझं पोरग इतकं श्रेष्ठ आहे, माझ्या मुलाचं नाव दगडावर टाकलं, दगड पाण्यात टाकला, दगड तरंगून गेला. दुसरी म्हटली, एवढंही करायची गरज नव्हती, माझं पोरग किती श्रेष्ठ आहे माहित नाही का, माझ्या पोरानं एक उडी मारली तर ते कुठं जात होतं? लंकेत. पहिली होती रामाची आई आणि दुसरी हनुमंतरायांची आई. तिथं तिसरी बसली होती. तिसरी म्हणे, अगं एवढंही करायची गरज नाही, माझा नवरा किती श्रेष्ठ आहे माहित नाही का, माझा नवरा 7 सागर एका गोटात पितो. याची काही बात. तिथं चौथी बसली होती. तिनं सांगितलं सगळ्यांचं बाजूला राहू द्या. म्हटले काय? अगं हिचा नवरा तरी 7 सागर एका गोटात पितो, पण माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा 9 सागर एका गोटात पितो. कोणाची बायको होती ती? तरी तिनं कमीपणा येऊ दिला नाही. जी महान पतिव्रता असते ना, आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ असं वाटत नाही. थांबा 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 देवा, मी त्या रामाची परीक्षा घेते. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं. भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या समोर गेल्या. भगवान श्री रामचंद्र प्रभू झाडांना विचारायची माझी सीता पहिली का, झुडपांना विचारायची माझी सीता पहिली का, पक्ष्यांना विचारायची माझी सीता पहिली का, दगडांना विचारायची माझी सीता पहिली का. सीता 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 धावा चाललाय. पार्वती माता सीतेच्या रूपात गेले आणि म्हणतात, प्रभू मी सीता येत असताना तुम्ही कुणाचा धावा करताय? भगवान श्री रामचंद्र प्रभू म्हणतात, नाही माते, तुम्ही सीता नाही आहात, तुम्ही सती आहात, तुम्ही माझ्या आई आहात. आई तुम्ही येथे का? आई तू येथे का? आई तू येथे का? तू का आई, तू का आई, तू का आई, तू का आई, असं करत करत तिला नाव ठेवलं तू का आई. ती तू का आई तुळजापूरची. पार्वती मातेनं बघितलं की भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी आपलं सोंग तर ओळखलं. पार्वती माता शरण गेल्या. म्हटली, प्रभू तुमचा महिमा अगाध आहे, तुमची तिला अगाध आहे, प्रभू मला तुमचा महिमा सांगा. भगवान श्री रामचंद्र प्रभू म्हणतात, नाही आई, पती हा स्त्रीचा परमेश्वर आणि पती हा स्त्रीचा गुरु. जा आणि आपल्या पतींना विचारा. इकडं आल्या पार्वती माता. आता इकडं काय सांगितलं होतं? जाऊ. काय सांगितलं होतं? जाऊ. तरी ऐकलं. माहेरी जाऊ. तरी ऐकलं नाही. ऐकलं नाही का भांडण झाल्याशिवाय नाही. नवरा बायकोच्या भांडणाला काहीच कारण लागत नाही. कशावर नाही भानगडी, कशावर नाही. एक पत्नी आपल्या पतीला म्हणे, अहो तुम्ही इतके बोळे इतके बोळे इतके बोळे, तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे, एकदम बरोबर. म्हणे, कस काय? सुरुवात तुझ्या बापानच केली म्हणे. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही महाराज.
नवरा बायकोचं भांडण, नवरा बायकोचे वाद कशावरून होतील काही सांगता येत नाही. पार्वती जाऊ नकोस, तुला सांगितलं होतं जाऊ नकोस, तरी तू गेली. मला तू लागत नाही. म्हणजे शरीरच आपल्या पतीला लागत नाही, ते शरीर ठेवायचं कशाला? पार्वती मातेने शरीराचा त्याग केला, शरीराचा त्याग केला आणि दुसरा जन्म घेतला पर्वताच्या पोटी. पर्वतस्य कन्या सा पार्वती, आपण तिला पार्वती म्हणतो. मग आदल्या जन्मामध्ये जे काही अपूर्ण राहिलं होतं ते त्यांनी या जन्मामध्ये पूर्ण केलं. आदल्या जन्मामध्ये पार्वती मातेला भगवान शिवांकडून भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा महिमा ऐकायचा राहून गेला होता, तो त्यांनी या जन्मामध्ये पूर्ण केला. मग त्याला शिव रामायण असं म्हटलं गेलं. मग ते शिव रामायण सांगत असताना पुढे भगवान शिव नामस्मरण करतात, मागून पार्वती माता नामस्मरण करतात. पुढे भगवान शिव नामस्मरण करतात, मागून पार्वती माता नामस्मरण करतात. नाथ बाबा सांगतात नामाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. आपण नामस्मरण करूयात काही नवल नाही, पण भगवान शिव आणि पार्वती माता सुद्धा याच नामाचा जप करतात अभंगाच्या दुसऱ्या सर्वांनी करावा, नक्कीच करावा. ज्या ठिकाणी कीर्तन आहे तेथे पांडुरंग परमात्म्याचं आगमन झालेलं असतं. नामवसानी वैकुंठ योगी नारद रोमत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे आलेल्या भगवंताचा पाहुणचार म्हणून 2 मिनिटं सर्वांनी त्या परमतत्वाचं नामस्मरण करा. त्यासाठी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा, सगळ्यात प्रेमाने आनंदाने. महिला वर्ग, पुरुष वर्ग, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, वा सर्वांनी ताट वरती, ताट लाजू नका. सर्वांनी सांगितल्या बरोबर वरती हात केले, धन्यवाद. आता राहू द्या असेच पहाटे काकड्यापर्यंत. विठोबा रखुमाई
नाही का? वा वा, सांगितल्याबरोबर सगळ्यांनी वरती हात केले. वरती हात केले त्याबद्दल धन्यवाद. न सांगता सगळ्यांनी खाली घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद. सांगायची गरज सुद्धा पडली नाही ना. तर बाबा, नामाचा महिमा एवढाच आहे की याच्याही पलीकडे अजून काही नागोबा सांगतात नाही. नाम ही ब्रह्मस्वरूप आहे आणि नाम जपण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कष्ट नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो गरा नारायण ठाईच बैसोनी, करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. कुठेही जाण्याची गरज नाही. वनात जाऊ नका, रानात जाऊ नका, कुठेही जाण्याची गरज नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला, हरी बोला मांडता, हरी बोला खंडता, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, देहत्यागा अंती हरी बोला. सर्व काही कार्य करता करता, भांडे घासता घासता, धुणं धुता धुता, शेतामध्ये काम करता करता, नांगरता नांगरता, वखरता वखरता, तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करता करता नामस्मरण करता, स्वयंपाक करता करता नामस्मरण करता. तुम्ही म्हणाल ताई स्वयंपाक करता करता जर केलं तर आमच्या तोंडात राहते मिश्री, आणि ती जर भाकरीत पडली तर काही खरं नाही. सगळं काही करता करता नामस्मरण करा. नाम हे मंगल स्वरूप आहे. जरा इको कमी करा. नाम हे इतकं मंगल स्वरूप आहे, इतकं मंगल स्वरूप आहे. किती मंगल म्हणजे काय? जे सतचित आनंद स्वरूप आहे त्याला मंगल म्हणतात. नाम सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दविला जगदाकार, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे का विठ्ठलाची खरा, ऐर तो पसारा वावगाची. भगवंताचं नाम चित्त, भगवंताचं नाम आनंद स्वरूप आहे. विठ्ठल दुखा विठ्ठल सुखा, तुकया मुखा विठ्ठल. असं सच्चिदानंद स्वरूप, मंगल स्वरूप, ब्रह्मस्वरूप माऊली सांगतात. गगनावनी वाढ नाम आहे, असं हे नामाचं महत्व. हे नाम ब्रह्मस्वरूप आहे. अभंगाच्या शेवटच्या
संस्कार व्हावे असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा नामस्मरणाचीच गरज आहे. लेकरं घडविण्यासाठी आपण म्हणतो राजमाता जिजाऊने शिवबा घडवला, राजमाता जिजाऊने शिवबा घडवला, असा तसा नाही घडवला. राजमाता जिजाऊने शिवबा घडवला महिला मंडळ, राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून राज्य छत्रपती घडले. आपण नामस्मरण केलं तर आपल्या गर्भावरती तसे संस्कार होतात आणि गर्भावरती तसे संस्कार झाले तर लेकरू मग पुढे तसं जन्माला येतं. नाहीतर आमची पोरं महाराज, आमची पोरं एवढी विचित्र, आमच्या लेकरांवरती आम्ही काय संस्कार करतोय. शाळेमध्ये सहज स्कॉलरशिपचा पाठ चालू होता. सहज विचारलं मुलांना, सांगा 90+90 किती? एक पोरग पटकन उभं राहिलं. ते म्हणे मॅडम मी सांगू का? म्हटले हो. 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. म्हटलं याचा पटकन सत्कार करा, याला एखादा पुरस्कारच जाहीर करा. इतके विचित्र झाले. शाळेमध्ये स्कॉलरशिपचा पाठ चाललेला. सहज एका मुलानं प्रश्न केला, मॅडम म्हणे काय D.Ed.ला असताना, मॅडम एक प्रश्न विचारू? म्हटलं विचार. म्हणे आपण वडिलांना पालक का म्हणतो? पालक. म्हटलं किती सोपं आहे. ते आपल्याला खाऊ पिऊ घालतात, आपलं पोषण करतात, आपल्याला दप्तर कपडे सगळं करतात, नोकरीला लावतात, सगळं काही आपली देखभाल करतात, आपलं पालन पोषण करतात, म्हणून आपण त्यांना पालक म्हणतो. तो मला म्हणे मॅडम म्हणे मग जर वडिलांना पालक म्हणायचं तर आईला शेपू का म्हणू नये? म्हटलं क्या बात आहे. तू जर अशी आई वडिलांची गणती भाजीपाल्यात केली ना, म्हटलं तुझा कढीपत्ता व्हायला वेळ लागणार. तुम्हाला कढीपत्त्याचा उपयोग माहिती कशासाठी? ओनली वन फोडणी, फोडणी संपली का कढीपत्त्याचा वापर संपला. तरुणांनो, जन्माला आल्याच्या नंतर, जीवनाला आल्याच्या नंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणून आपण जगतो, तर काय आदर्श घ्यायचा आहे? जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे? एका माई बापाने एका मुलीला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर पाठवलं. 6 वाजेची बसची वेळ होती, बस सुटून गेली. 7 वाजले, मोबाईल स्विच ऑफ झाला. काय करू, कुठे जाऊ, कुणाची मदत घेऊ, काही कळेना. काही टोळबैरी मुलं आले, मुलीची छेडछाड करायला लागले. अनेक गाड्या यायच्या, अनेक गाड्या जायच्या. कुणाच्या गाडीला मुलीला हात द्यायची हिंमतच झाली नाही. तरुणींनो, जाता जाता तुम्हाला एक महत्वाचं वाक्य सांगेन. 19 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे. युट्यूबच्या माध्यमातून नुसता महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बाहेरच्या भरपूर, तेलंगणा, भरपूर राज्यामध्ये कार्यक्रमाला जाऊन आले. आता 15 तारखेला आंध्र प्रदेश मध्ये जाण्याचा योग आहे. तर भरपूर कार्यक्रम केले, भरपूर फिरले, भरपूर प्रवास केला, भरपूर मोठा अनुभव घेतला. तरुणींना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची ना, त्या क्षेत्रात प्रगती करा. तुमचे मायबाप तुमच्यासाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा, कीर्तनकार व्हा, प्रबोधनकार व्हा, गायक व्हा, फॅशन डिझायनर व्हा, टॅक्सी चालवा, रिक्षा चालवा, विमान चालवा, रेल्वे चालवा, देश चालवा. तुम्हाला जे व्हायचं ते व्हा, पण माय बापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर असं वागा की आपल्या माय बापाला असं वाटलं पाहिजे आपण आपल्या पोटी मुलगी नाही जन्माला घातली, आपण आपल्या पोटी एक वाघिणी जन्माला घातली, असा अभिमान आपल्या माय बापाला म्हटला पाहिजे. एक सावित्रीबाई फुले जन्माला घातली, एक झाशीची राणी जन्माला घातली, एक रमाबाई रानडे जन्माला घातली, एक जनाबाई, एक मीराबाई, एक मुक्ताबाई जन्माला घातली, एक कल्पना चावला जन्माला घातली. असा अभिमान आपल्या माय बापाला म्हटला पाहिजे. असू दे आपल्या आईची साडी फाटकी चालेल, असू दे आपल्या बापाचा शर्ट फटका चालेल, पण फाटक्या साडीमध्ये आणि फाटक्या शर्ट मध्ये सुद्धा आपल्या माय बापाला 4 चौघामध्ये मान वरती करून चालता आलं पाहिजे. असं काहीतरी जगलं पाहिजे. त्या जगण्याला अर्थ आहे. भरपूर चांगलं व्हा, भरपूर मोठं व्हा. आणि बघा, तर 7 वाजेची बसची वेळ सुटून गेली. 7 वाजले, मोबाईल स्विच ऑफ झाला. अनेक गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत झाली नाही. काही टोळबैरी मुलं आले, मुलीची छेडछाड करायला लागले. लक्षात घ्या, जीवनामध्ये बाकीचं काही नाही केलं ना तरी चालेल, पण स्त्रीला समजून घ्या. ज्याला स्त्री कळाली ना तो भाग्यवान झाला. अरे ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाता जिजाऊचा शोभा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला. स्त्री कळाली पाहिजे, तिच्या भावना, तिच्या वेदना, तिच्या जाणीवा समजून घ्या. ज्याला स्त्री कळाली ना, ज्या घरामध्ये लक्ष्मीचा मानपान आहे, ज्या घरामध्ये लक्ष्मी सुखी आहे, त्या घरामध्ये लक्ष्मीची कधी कमी पडत
नाही, ज्या घरातली लक्ष्मी सुखी ते त्याचं तंत्र आहे. मला अनेक गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत झाली नाही. तेवढ्यात एका तरुणाची गाडी आली. मुलीनं गाडीला हात दिला, गाडीवरती बसली, स्टॉप सांगितला, तरुणाने तिथं सोडलं आणि तरुणाने विचारलं, ताई तूही तरुण मीही तरुण, तूही त्याच वयाची मीही त्याच वयाचा, माझ्या वयाच्या अनेक मुलांच्या गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत नाही झाली. ताई ताई माझ्यावरती एवढा विश्वास कसा, माझ्या गाडीला हात का दिला? तिने सांगितलं, दादा तुझ्यावरती विश्वास बसला दादा, अनेक गाड्या यायच्या जायच्या दादा, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत नाही झाली. तुझ्याच वयाचे काही टोळ बहिरे मुलं आले, माझी स्टँड वरती छेडछाड करत होते दादा, पण तुझ्यावरती विश्वास बसला का? ताई तुला असं का नाही वाटलं की पुढे गेल्याच्या नंतर ही अंधाराचा फायदा घेऊ शकतो, पुढे गेल्याच्या नंतर ही आपल्यावरती अन्य अत्याचार करू शकतो? तिनं मी सांगितलं, कधीच नाही वाटणार दादा, कधीच नाही वाटणार दादा. का? कारण दादा ज्या वेळेस तुझी स्टँड वरती गाडी आली ना दादा, ज्या वेळेस तुझी स्टँड वरती गाडी आली ना दादा, तुझ्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो होता. ज्या तरुणाच्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो आहे. जो तरुण राजे छत्रपतीचा आदर्श घेतोय तो कधी कुणाच्या लेकीकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. हा आमच्या राजांचा इतिहास आम्हाला शिकवतो. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्या राजांना आपण एवढं म्हणतो त्या राजांचे थोडीफार आदर्श आपण जीवनामध्ये घेतलं पाहिजे. चांगलं जगा, चांगलं राहा, आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करा, ज्या घरात राहतो त्या मायबापाची सेवा करा, ज्या समाजात राहतो त्या समाजाची सेवा करा, ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये नितांत प्रेम असू द्या. बाकीचं काही नाही केलं तरी चालेल. अशा स्वरूपाने आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमचे हरिभक्तीपरायण दराडे दादा, हरिभक्तीपरायण जोगदंड भाऊ, हरिभक्तीपरायण माधव महाराज, हरिभक्तीपरायण सर्व कमिटी मंडळ सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे नियोजन केलं. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. दादांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी जी काही संधी उपलब्ध करून दिली तिच्याबद्दल मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी दोन्ही बाजूचे दोन्ही मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज आणि हरिभक्तीपरायण ओम प्रकाश महाराज, दोन्ही मृदुंगाचार्य महाराजांचे आभार. सर्व भजनी मंडळ, गायक मंडळी सर्वांचे आभार. आमचे विनेकरी दादा त्यांचे आभार. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे साऊंड सिस्टम वाले दादा, तुम्ही मध्ये उठून गेले होते पण तुमचे मनापासून आभार. बोलवल्यानंतर काही नसलं तरी चालेल पण सिस्टीम चांगली महाराज. दररोजचे कार्यक्रम 1.5 महिना झाला कंटिन्यू कार्यक्रम चालले. आतून घशाला सूज आलेली, बोलता येत नाही, पण कार्यक्रम घेतलेले असतात ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. तर दादा तुम्ही चांगलं सहकार्य केलं. तुमचं मशीन छोटं आहे पण आवाज मात्र मोठा आहे. खूप चांगलं सहकार्य केलं. नाहीतर काही ठिकाणी जावं, एक ठिकाणी गेली म्हटलं युको द्या, त्यांना युकोच माहित नव्हता. ती म्हणे नेमकं काय देऊ, म्हटलं युको युको. एक ठिकाणी गेले म्हटलं युको द्या, ते दादा घरी गेली युको मंजनची बाटलीच घेऊन आले. त्यांना म्हटलं ताई नका सकाळी दात बित घासलेलं नाही काय, कुठं कसं. भजनी मंडळ मला फार आवडलं. आमचे पेटी मास्तर दादा, नाही का भजनी मंडळ असावं तर असं. नाहीतर काही ठिकाणी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले दराडे दादा, 9:30 वाजले ती मंडळी कार्यक्रम चालू करेना. म्हटलं 9:30 वाजले कार्यक्रम चालू करा. म्हटले ताई कार्यक्रम चालू होत नाही. म्हटले का? म्हणे आमच्या गावात भजनी आहेत 12 पैकी 10 टाळकरी, 2 एक पेटी मास्तर आणि एक मृदुंगाचार्य. 10 टाळकरी यायला तयार आहे पण पेटी मास्तर मृदुंगाचार्य यायला काय तयार नाही. म्हटलं का? आता त्यांचेच झालेले होते वाद. कशावरून? पेटी मास्तरांचे 200 रुपये 2 वर्षापूर्वी मृदुंगाचार्यांनी घेतले होते आणि ते परतच केले नव्हते, त्याच्यावरून वाद. म्हटलं दादा असं नका करू, कार्यक्रमाला या, तरुणांचा उत्साह कमी नाही झाला पाहिजे. म्हणे बरं ताई तुम्ही म्हणताच तर येतो आम्ही कार्यक्रमाला. आम्ही कार्यक्रमाला येतो पण आम्ही एकमेकांकडे पाहणार नाही. मी मृदुंगाचार्यांचं तोंड तिकडे केलं आणि पेटी मास्तरांचं तोंड इकडे केलं. म्हटलं चालू द्या. आता दोघांमध्ये वाद कशावरून? पेटी मास्तरांचे 200 रुपये 2 वर्षापूर्वी मृदुंगाचार्यांनी घेतले होते ते परतच केले नव्हते, त्याच्यावरून वाद. पेटी मास्तरांना म्हटलं बरं सापडत नव्हता, आता सापडला. त्यांनी पेटीतून आठवण दिली. कशी आठवण दिली? सारेगमाच्या स्वरामध्ये. सारेगमा करेक्ट. कशी? माझे पैसे देतो का, सारेगमाच्या स्वरात. माझे पैसे देतो का, माझे पैसे देतो का, कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण मृदुंगाचार्यांच्या कंप्लेंट ध्यानात आलं. हे दुसरं तिसरं काहीच मागत नाही. काय मागताय? पैसे. त्यांनी लगेच वाजवायला सुरुवात केली. दिल तरी काय करेक्ट वाजवलं? अनुभव आहे का काय? घेतले का काय कोणाचे? महाराज यांनी लगेच पेटीतून माझे पैसे देतो का, यांनी दिल तर दिल नाही तर देणार नाही. तिथे एक डबलीवाला बसलेलं होतं. ते म्हणे डुबलले.
कीर्तन राहिलं बाजूला आणि यांच्यात बांधणी चालू झाल्या असं मात्र इथं नाही. सर्वांचे आभार युट्यूब वाले दादा, चांगलं चांगलं असेल तेच दाखवा. हा, सर्वांचे मनापासून आभार. चुकलं असेल माफ करा, चांगलं असेल तर तुम्हाला घ्या. झालेली सेवा ईश्वर चरणी, सद्गुरू चरणी, गणपती बाप्पांच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करूया. सर्वांच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करते. चुकलं असेल माफ करा. आणि 2 मिनिटं गणपती बाप्पांचं नामस्मरण. मोरया रे, मोरया शिवाजीनगरवरून माझे बहीण आणि आमचे भाऊजी ते सुद्धा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा